तर पहिली मॅच झाली होती कुशिवली टीमच्या. तर मॅन ऑफ द मॅच होता सॅमी. त्यांनी सामन्याचं सामनेवर घ्यायचं आहे. पहा, सॅमी यायचं लगेच सामन्याचं सामनेवर घेण्यासाठी. सवय मॅचच्या दिशेनं जिथं सेकंड राऊंडची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला दिव्या शुभेच्छा. आलेल्या तमाम रसिक नगरीसह मी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतोय. भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. आज फायनल दिवस आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. आणि या फायनलच्या दिवशीमध्ये आपण जर पाहिली तर चिखलोली ठाकूरपाडा चषक त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न देखील आज साकारलं गेले. जेव्हा मॅचच्या दिशेने 4 षटकांची मॅच पाहायला मिळेल. फटका भरपूर चांगला आहे. या क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, परंतु इथं थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळते आणि इथून 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहे. युएसएना अध्यक्ष माननीय सोमनाथ पवार साहेबांकड सोमनाथ वाघ या दादांकडनं पारितोषिक आलं गेले. जर षटकार हॅट्रिक जर झाली तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल कुशिवली टीमच्या बॅट्समनला. मोठा फटका तर आला जातोय. फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एकदा मिळाली जाते, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथून थोडंसं खराब थ्रो पाहायला मिळतोय. या दुसरी धाव सुद्धा भरपूर चांगल्या रीतीने केली गेली आणि इथून 2 धावा मिळाल्या जात आहे आणि या 2 धावीनं धावसंख्येत बदल. धावसंख्या 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाज आपण पाहतो, अशोक आणि अनिल हे 2 फलंदाज आहेत. तर बॉलिंग ट्रॅकवरती जितेशला पाहतोय.
नितेशला पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकवरती आणि इथून चांगला कमबॅक करावा लागेल. अप्रतिम मॅच सध्या पाहायला मिळते. फटका भरपूर चांगला शॉर्ट बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण केला जातोय परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून गेलाय एका टप्प्याच्या बाहेर. वन बॉब सीमा पार आलाय चौकार. महत्त्वाचे असणार आहे दोन्ही टीमसाठी. आणि पहिलं षटक चालू असताना पहिल्याच खरं तर विचार केला तर चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न वाईट एअरकोरचा आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि इथून बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही आहे. बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. खरं तर अशोकला पाहतोय आपण सध्या स्ट्राईक एंडवरती, ज्यांच्या बॅटमधनं जरूर चौकार पाहायला मिळाला आहे आणि इथून डॉट बॉल पाहायला मिळते. गोलंदाज नितेशला पाहतोय आपण. अप्रतिम कमबॅक करावं लागेल. 4 षटकांची मॅच. एकीकडे जर पाहिलं तर दोन्ही टीम चांगला परफॉर्मन्स केला आहे. पहिली मॅच दोन्ही टीम एक एक मॅच जिंकले गेलेत आणि आता सेकंड राऊंडची आपल्याला ही पहिलं मॅच पाहायला मिळते. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. इथून पाठीमागं थोडं विकेट किपरच्या माध्यमातून थोड्याशा चुका पाहायला मिळत आहे आणि इथून मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं संपलं जातं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकेवरती लागले गेले तर 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. दोन्ही टीम जर पाहिलं तर चांगला कमबॅक करावं लागेल. एकीकडे जर पाहिलं तर धत्रेवाडी टीम पाहतो आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहतो कुशिवली टीम. दोन्ही टीमला करो या मरो परिस्थिती आहे, कारण याच्यामधला जो संघ जिंकेल तो संघ थेट पुढे जाईल आणि इथून चांगला कमबॅक, चांगली मेहनत करणं फार महत्त्वाचं असणार आहे. क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर मेहनत आणि कष्ट करणं फार महत्त्वाचं असणार आहे. एखादा खेळाडू जर आउट ऑफ फॉर्ममध्ये असेल तर त्याला मेहनत करणं फार महत्त्वाचं आहे. प्रॅक्टिसवरती लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. आणि इथून तेच सिद्धो सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतो. पहिलं षटक संपलं आणि 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला आहे, ताकदीचा वापर, गॅप भरपूर मोठे आहे परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून जातोय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार आलाय षटकार. धाव मिळतील 6. पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर पाहायला मिळतोय. बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे आणि इथून डॉट बॉल पाहायला मिळते. गोलंदाज तुषारला आपण पाहतोय, कारण तुषारने देखील आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती जरूर मोठा मार खाल्ला आणि त्याच्यानंतर इथून कमबॅक पाहायला मिळतोय. 16 धावा धावफलकावरती लागले गेले. स्ट्राईक एंडवरती अशोकला पाहतोय आपण. अशोकच्या बॅटमधनं अजून एक ब्लास्ट जरूर पाहायला मिळतोय. फटका फसलाय चेंडूच्या खाली आणि इथून झेल सुटला जातोय, कारण अशोकचा झेल टिपणं फार महत्त्वाचं होतं आणि हा झेल जमिनीला दान झालाय आणि इथून 2 धावा कन्वर्ट केल्या जात आहे आणि या 2 धावीनं धावसंख्येत बदल. धावसंख्या धावफलकावरती लागल्या जात आहे 18 धावा. पहा हे रिफ्लेक्शन आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते. फटका भरपूर होता आणि उंचीही जास्ती होती परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळाला. त्याच्या हातामध्ये देखील चेंडू पाहायला मिळाला नाहीये. डोळे मिटकले गेले आणि इथून झेल सुटला गेलाय. दुसरं षटक चालू आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 षटकांची मॅच आहे आणि इथून जर पाहिलं तर कुशिवली टीमला चांगली बॅटिंग करावं लागेल, कारण 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये 40-45 धावा जरूर येतील, कारण पहिल्या मॅचमध्ये खरं तर कुशिवली टीमने केलेली भरपूर चांगली सुरुवात होती आणि तो संघ जिंकला होता आणि त्याच्यानंतर आता बिग फाईट करते धत्रेवाडी टीमकडे आपल्याला पाहायला मिळेल. चांगला कमबॅक करावं लागेल दोन्ही टीमला. धत्रेवाडी आपल्याला टीम पाहायला मिळते, त्यांच्यासमोर बिग फाईट धात्रीची वाडी टीम पाहायला मिळते आणि तिथून चांगला कमबॅक करावा लागेल. क्रॉस द लाईन. फटका भरपूर चांगला, गॅपही भरपूर मोठी आहे परंतु बॉल थांबणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खरं तर फलंदाजी करतोय आपण. पाहिलाय फलंदाज अशोकला पाहतोय आणि अशोकच्या बॅटमधला धुवाधार बॅटिंग सध्या पाहायला मिळते. 1 षटकार 2 चौकार जरूर त्या फलंदाजाच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 22 या आकड्यावरती पाहायला मिळाले. या षटकातले अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असेल आणि इथून तुषारला मात्र चांगला कमबॅक करावा लागेल.
विचार केला तर चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज देखील आहे आणि इथून एक चौकार जरूर पाहायला मिळतोय. दुसरा फटका मोठा मारण्याचा प्रयत्न केला जातोय, तो फटका फसला गेलाय आणि इथून झेल देखील चांगला टिपला जातोय आणि इथून पहिला धक्का बसतोय कुशिवली टीमला. फलंदाज बाद होईल. अशोक बॅक टू द पॉवर लाईन. फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक आहे थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळतंय आणि इथून झेल देखील सुटला गेलाय. एक धाव मिळाली जाते. एका धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 23 धावा धाफळकीवरती पाहायला मिळाले. लिफ्टी बॅट्समन आहे पहा. रिफ्लेक्शन आपल्या स्क्रीनवरती क्रॉस झाला होता. फटका थोडा फसला गेला होता आणि इथून क्षेत्ररक्षण करताय. थोड्याशा चुका पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक पहिल्या टप्प्यावरती झेल जरूर जमिनीला दान पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले होते आणि इथून झेल टिपता आला नाहीये. कमालीचं क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ यांच्या वतीने केलेली एक चांगली स्पर्धा आणि ग्रामीण टेनिस आहे. 1 गाव 11 खेळाडू आपण पाहतोय प्रत्येक टीममध्ये पाहायला मिळतील आणि चांगला खेळ करावा लागणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय अर्जुनला पाहतोय. फटका भरपूर चांगला स्ट्रेट ऑफ मध्ये उडवला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि अजून खराब फंबलिंग पाहायला मिळते. एकदा मिळाले दुसरीचा प्रयत्न आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धावा मिळाले. 2 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या धाफळकीवरती लागल्या जाते 25 धावा. एक फलंदाज बाद झालाय अशोक आणि आता पूर्ण जबाबदारी अनिल आणि समीर या 2 फलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळेल. कारण दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर याही दोन्ही खेळाडूकडे चांगले खेळ आहे आणि चांगले बॅटिंग करणं फार महत्त्वाचे आहे. तिसरं षटक चालू आहे. पहिलाच बॉलवरती 2 धावा जरूर पाहायला मिळतात. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय समीरला. समीरच्या बॅटमधनं जरूर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि इथून पंचांचा इशारा नो बॉल आणि फ्री हिट असणार आहे. कारण फुलटॉस बॉल होता त्याच्यावरती जर आक्रमण केला तर नक्कीच रिव्ह्यू घेतला जातोय आम्ही स्क्रीनवरती चेक करून आणि जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत दिला जाईल. कारण प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे. तो फक्त हाईट फॅक्टरसाठीच असणार आहे. आणि यस इथं नो बॉल आहे. चेक केला गेला आणि फ्री हिट असणार आहे. फ्रीडची संधी जरूर पाहायला मिळेल का. स्ट्राईक रेटवरती फलंदाज पाहतोय समीर आणि त्या खेळाडूकडे देखील ताकद आहे मोठ्या फटक्यांची आणि फ्रीडवरती जर एखादा मोठा ब्लास्ट जर झाला तर धावसंख्या भरपूर चांगली पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा धाफळकीवरती पाहायला मिळालेत. फ्रीडचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळाले. दुसरीचा कॉल दिला जातोय आणि इथून खराब थ्रो पाहायला मिळालाय आणि इथून 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहे. या 2 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या धाफळकीवरती लागल्या जात आहे 28 धावा. म्हणजे फ्रीडचा बॉल होता आणि त्याच्यावरती देखील 2 धावा जरूर पाहायला मिळाला आहे. एखादा चौकार षटकार आला असता तर अजून धावसंख्या पुढे पाहायला मिळाली असती. त्याच्यानंतर 2 धावा जरूर पाहायला मिळाला. इकडूकडे जर पाहिलं तर अर्जुनने देखील कमबॅक करण्याची ताकद जरूर त्या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळते. कस धाव मिळेल. एका धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 29 धावा धाफळकीवरती लागले गेले. अप्रतिम बॅटिंग चालू आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर अशोकने केलेली भरपूर चांगली सुरुवात. त्याच्या बॅटमधनं 1 षटकार 2 चौकार आपल्याला जरूर पाहायला मिळाले होते आणि त्याच्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य देत असताना सध्या धावसंख्या जर पाहिली तर भरपूर चांगली पाहायला मिळते कुशिवली टीमची. 29 धावा. एक फलंदाज सध्या तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा बॅटची एनर्जी. विकेटकीपर थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळाला आहे आणि इथून 1 धाव मिळाली जाते. खरं तर चांगला कमबॅक करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण करणं फार महत्त्वाचं आहे कारण ही मॅच फार महत्त्वाची असणार आहे दोन्ही टीमसाठी आणि इथून थोड्याशा चुका पाहायला मिळत आहे.
एक धाव मिळाली एका धावेने धावसंख्या पुढे साधे धावसंख्या जर पाहिली तर 30 या आकड्यावरती पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ इथं संपला जातोय. पहिला बॉल जर आपण पाहायला फक्त एक चेंडू खराब फेकला होता आणि त्याच्यानंतर फक्त सिंगलला प्राधान्य दिलाय आणि अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाही. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. जसे जर डॉट बॉल आले तर मग धावसंख्या भरपूर कमी पाहायला मिळेल कुशिवली टीमची. 4 षटकांची मॅच आहे आणि इथून जर चांगले मोठे फटके आले तर जवळजवळ 40-45 धावा सहजरित्या होऊ शकतात. परंतु तितकी ताकदवान गोलंदाज अर्जुनच्या आपल्याला पाहायला मिळते. हा देखील सलगचा बॉल पाहायला तर अप्रतिम पाहायला मिळाला होता. टप्पा पडल्यानंतर वेग बरोबर पाहायला बोलतोय आणि थोडं डॉट बॉल षटक क्रमांक संपले 3रं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा 10 फलकावरती पाहायला मिळतात. हे रिप्ले ॲक्शन आपल्या स्क्रीनवरती आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. वेग भरपूर होता. टप्पा पडल्यानंतर गोळीच्या वेगानं बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातमध्ये. गोलंदाज आपण पाहतोय हरीला पाहतोय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती दांडी गुल केली जाते आणि तो अजून एक धक्का बसेल टीम कुशिवली टीमला. फलंदाज बाद होईल अनिल. बॅक टू द बाय लाईन. कुशिवली टीमची बॅटिंग करत असताना आता नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सोमीला पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. थोडासा बाहेरून बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अपील जरूर पाहायला मिळाली होती परंतु पंचाचं लक्ष अप्रतिम आपण पाहतोय आणि इथून एक धाव जरूर पाहायला मिळाले लेगबायच्या स्वरूपामध्ये आणि एका धावीनं धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळते. 31 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाल्या. बिनपंच पाहतोय आपण अनंत गावंडाला पाहतोय. एक टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये भरपूर मोठं नाव कोरलं गेलं आहे. अंबरनाथ तालुक्याचा एक अष्टपळू खेळाडू आहे आणि सातत्यानं चिंचवली गावामधून हा बिलॉंग करतोय आणि खरं तर पनवेल परिसरामध्ये देखील त्या खेळाडूचा दबदबा भरपूर राहिला गेला आहे. तसेच लेखपंच आपण पाहतोय नाना शीदला पाहतोय. एक ऑफिशियल पंच हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू दांडी गोल केली जाते. अजून एक विकेट ट्रम्प कार्ड बाहेर पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक लागेल 3रा फलंदाज बाद होईल समीर. बॅक टू द पवेलियन. विचार केला तर 31 धावा दाफलक्यावरती पाहायला मिळत आहे. 3 बॉलचा खेळ इथं संपला गेला. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहितला पाहतोय आपण. फुलटॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केला होता. पंचाच्या इशाराला नो बॉल. एक धाव मिळाली जाते. दुसरीचा कॉल केला जातो परंतु तिथं नाकार असणार आहे आणि 1+1 धावा मिळतील 2 आणि या 2च्या मदतीनं धावसंख्या पुढे पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर दाफलक्यावरती लागले गेले 33 धावा आणि इथून फ्रीडची संधी असणार आहे. गोलंदाज आपण पाहतोय हरीला आणि इथून थोडीशी खराब गोलंदाजी राहिली जाते. स्ट्राईक रेटवरती फलंदाज आपण पाहतोय सेमी. सोमीला पाहतोय फ्रीडची संधी होती. फायदा उचलता आला नाही फलंदाजाला. बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल पाहायला मिळालाय. 4 बॉलचा खेळ संपला जातोय. पहा हे रिप्ले ॲक्शन आपल्या स्क्रीनवरती. फ्री हिटचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खालून चेंडू पाहायला मिळाला होता आणि इथून
काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. फ्रीडची संधी सुटली होती, त्याच्यानंतर फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, एक धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न केला जातो, डायरेक्ट थ्रो करत असताना दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. अप्रतिम रनिंग पाहायला मिळाले. मोठे फटके येत नाही, परंतु सिंगल डबलला प्राधान्य जरूर पाहायला मिळतंय. 35-35 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल, अंतिम टार्गेट सेट बॉल. कुठपर्यंत टार्गेट सेट असेल, जर ह्या बॉलवरती जर षटकार आला तर धावसंख्या जरूर आपल्याला 40च्या पुढे पाहायला मिळेल. आणि इथून जर डॉट बॉल आला तर मग धावसंख्या जागेवरती थांबवायला पाहायला मिळेल. गोलंदाज हरी पुन्हा एकदा तयार. शेवटचा बॉल कुठल्या रीतीने टाकेल, तर एकीकडे स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो यस उमिला, तिथून शेवटच्या बॉलवरती काय करेल. शेवटचा बॉल, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, गॅप सिलेक्शनमध्ये चेंडूला ट्रबल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळाली जाते. दुसरीचा प्रयत्न, खराब थ्रो पाहायला मिळाला आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. आणि इथून मिळतील फक्त आणि फक्त 2 धावा. षटक क्रमांक संपले 4थं आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागल्या गेल्यात 37 धावा. येणारे बॉल असतील 24 बॉलमध्ये 38 धावीची गरज पुढच्या इनिंगमध्ये. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय धात्रेची वाडी या टीमला चेसिंग करायचे आहेत 38 धावा. आवाजामध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळेल. आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. आजच्या दिवसामध्ये एक बुलंद आवाज सुनो आगिवले सर. पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना कुशली टीमनं 24 बॉलमध्ये 37 धाबा धावफलकावरती बनवल्यात. 38 धाबांचं लक्ष घेऊन उतरेल ओमसाई दात्रेवाडी हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मी चर्चा देखील केली. कोडेरान त्याच्या अगेन्स्ट धामणवाडी या दोन टीमच्या दरम्यान पहिल्या फेरीतील तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये त्या ठिकाणी टॉस संपन्न केला जाईल. आदिवासी कार्यसम्राट सन्माननीय सुनीलदादा उघडे यांचा शुभास्थापन या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये टॉस संपन्न केला जाईल. एका साईडनं कोडेरान संघ तर दुसऱ्या साईडनं धामणवाडी या संघ. धामणवाडी संघ म्हटला तर अंबरनाथ 11 या संघातील एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज रमेश कडाळी तुम्हाला त्यांचा संघ पाहायला मिळेल. संपूर्ण स्क्वॉड आज मात्र रमेश कडाळींचा पाहायला मिळणार आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया जेथे 24 बॉल आणि विजयासाठी 38 धावसंख्येची गरज आहे. त्याचबरोबर पाहतोय दोन्ही संघ वेळेवरती आलेत. खास करून सिद्धिविनायक काराव टीम जी वेळेवरती उपस्थित झाली आहे त्यांचं मी करीन शतशः आभार. ओमसाई खडकी आयोजित मैत्री चषक 2026 पर्व 27व्या आणि 27व्या पर्वामध्ये रनरअप असलेला संघ म्हणजे अर्थातच सिद्धिविनायक काराव संघ. लेट्स प्ले गेम ऑन. शोधो गुडगी शोधो क्वालिटी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. 24 बॉलमध्ये करायच्यात 38 धाबा. पहिलाच बॉल या ठिकाणी हुक केलाय. अगदी आपण पाहतोय मिश्रामिक स्ट्रोक झालाय. फाईनला वेगाने शतरक्षक पोहोचले होते समीर, परंतु त्याच्या आबाक्याच्या बाहेर झेल होती आणि त्या ठिकाणी पाकले गेलं तर
फक्त धाबा मिळतील तिथे 2. आडवा बॅटने प्रहार केला होता टीमचे कॅप्टन स्ट्राईक एंडवरती नितेश शिंदुळा. त्यांच्याच समावेत घडलेले सगळे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. परंतु पहिला बॉल फेस केलाय, फक्त मिळाली आहे त्या ठिकाणी 2 धाबा. आणि त्याचबरोबर पाहतोय सोमनाथजी वाघ यांच्याकडनं तुम्हाला प्रत्येक 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. पहिलाच बॉल इथे लॉफ्टेड केला होता फलंदाज नितेश शिंदुळ्यानं. परंतु यावेळेस प्रचंड वेग सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील सॅम तुम्हाला पाहायला मिळतात. पाठीमागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो, परंतु या मॅचमध्ये सध्या तरी कंबाकिंगची गोलंदाजी करतोय. चला शेवटचा कॉल असेल कोडेरान विपक्ष दामनवाडी. जर तुम्ही वेळेवर त्याला नाही आहे तर तुम्हाला या ठिकाणी पेनल्टीच्या समोर जावं लागेल, कारण पहिला सामना आपण पहिला सामना या ठिकाणी पाहिला होता. एका साईडनं आपण जर पाहिलं गेलं तर पहिला सामना या ठिकाणी आपण अनुभवला देखील होता. चिकनीचवाडी बनाम कुशुली. चिकनीचवाडी या टीमला खरं तर 2 बॉलची पेनल्टी देण्यात आली. 11च्या पुढे जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला 4 षटकांचे सामने खेळले जातील. हे कालच्या दिवसामध्ये देखील मनोज फसाळे सरांनी तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवली देखील होती. परंतु अगदी या ठिकाणी चिकनीचवाडी या संघ वेळेवर त्याला नाही आहे, त्यामुळं त्यांना पहिल्या पिबनच्या षटकामध्ये खरं तर 2 चेंडू या ठिकाणी कमी टाकण्यात आले, पेनल्टी देण्यात आली. परंतु फुलर लेंथ होता रवी वाघकडनं, अशा अपेक्षा देखील नव्हत्या. या बॉलवरती पुरेपूर फायदा उचलायचा होता, जमलं नाही आहे. आणि त्या ठिकाणी फक्त मिळेल बायच्या स्वरूपात धाव मिळेल. एकाच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. 4 धाबा दफलकावरती 38 धाबांचा पाठलाग करायचा. परंतु अजूनही खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतील सर्व गुण संपन्न असलेला खेळाडू गणेश बला, ज्याने पाठीमागचा सामना खोलला गेला 2 षटकारानं त्याच्या बॅटमधून संपूर्ण या मॅचमध्ये त्याने एक मोठा विजय प्रस्थापित केला. परंतु पुन्हा एकदा स्लोवर गतीचा बॉल व्हेरिएशन दाखवलं जातं. सातत्याने मैदानाच्या आतमध्ये साम कमालीची गोलंदाजी करतोय. वॉट अ बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. जणू काही नितेश शिंदोळ्यांनी त्याच्या साथीने रवी वाघ या दोन्ही खेळाडूला त्याने थांबवलंय. आतापर्यंत शांत ठेवलंय पहिल्या षटकामध्ये. आणि पहिल्या षटकामध्ये जितक्या धावा येतील ना तितक्या धावा मात्र ओमसाई दात्रेवाडी टीमला या विजयाच्या दिशेने वाटचाल करतील. परंतु धावसंख्येमध्ये फक्त आणि फक्त 4 पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे. या बॉलवरती देखील आपण पाहतो पुन्हा एकदा लॉफ्टेड केलाय. डीप एक सकाबाच्या वरनं फटका एक्झिक्युट केलाय. चेंडू थांबणार नाही आहे. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. धन 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 करत नितेच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती झोका. थँक्यू सो मच. आज डीजेच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील रवी मेंगल सर असतील, त्यांचं मी करेन कौतुक. 6 बॉलमध्ये धावसंख्या दफलकावरती पाहायला मिळते. फक्त आणि फक्त धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 8 धावा दफलकावरती. सुरुवातीला 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा होत्या, परंतु शेवटच्या बॉलवरती चौकारला आणि या चौकारानं धावसंख्येला थोडासा आकार मिळाला. 8 धावा दफलकावरती. परंतु येणारी आता 18 बॉल आणि विजयासाठी इथून 30 धावसंख्येची गरज. म्हणजे आता प्रत्येकी षटकामागे तुम्हाला 10 पेक्षा जास्त धावा बनवावं लागतील. प्रत्येकी षटकामागे तुम्हाला 10 पेक्षा जास्त धावा बनवल्या तर ओमसाई दात्रेवाडी हा संघ विजयाच्या दिशेने सहजरीतीने ती वाटचाल करू शकते. परंतु दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील समीर आलेत, वेगवान तेज तरार गोलंदाज आहे. सातत्याने नेहमीच मला लेग कटर आणि आउट कटर सातत्याने हा गोलंदाज फेकत असतो. परंतु आता लेफ्ट हँडेड फलंदाज देखील पाहायला मिळतात. त्यावेळेस पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज आहे की नाही हे चेक केलं जाईल. कदाचित मी म्हणेन पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. आणि त्या कारणास इथे पहिला बॉल डॉट फेकलाय गोलंदाज समीरनं. समीकरण राहिले आता 17 बॉलमध्ये करायच्या 30 धावा. आम्ही सामना देखील पाहिला होता ओमसाई खडकी आयोजित मैत्री 2026मध्ये. गेल्या काही पाठीमागच्या वीकमध्ये सामना पाहिला होता. 12 चेंडूंमध्ये 39 धावा चेस केल्या होत्या सिद्धिविनायक काराव टीमनं. आणि ते देखील गुडसरमपाडा टीमच्या विरोधात. काय अफलातून बॅटिंग सागर कांबळीने त्याच्या साथीनं. प्रथमेश सप्रा होते, त्यानंतर शेवटच्या बॉलवरती देखील तो सामना पाहिला. 1 बॉल 6ची गरज असताना अगदी मनोज कांबळीने ठोकलेला षटकार. कोण विसरेल त्या मनोज कांबळीला. त्यांचाही संघ आज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जाऊ पण एकदा मागच्या दिशेने. यावेळेस स्लोवर फुलटाचा बॉल होता, परंतु
या ठिकाणी जमलं नाही आहे. कदाचित हा बॉल देखील डॉट फेकलाय. पहिलाच बॉल इथे डॉट फेकला होता. त्यानंतर लेगस्टिकच्या बाहेर वाईट बॉल होता, परंतु तिसरा चेंडू इथून पुन्हा एकदा फेकत असताना डॉट बॉल आलाय. सातत्याने नेहमीच कमी धाब्यांवरती रोखणारा गोलंदाज समीर तुम्हाला पाहायला मिळतात. परंतु यावेळेस समीरनं भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. तब्बल 3 चेंडूची फेकी झाली आहे, त्यामध्ये 1 चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात फेकलाय. म्हणजे या षटकातील अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या 9 पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, बाची टोईंगला बॉल लागला, परंतु लॉंग ऑफला वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचलेत. सॅम होते आणि सॅमकडनं चुकी. बॉल सरळ सीमा पार. धावा मिळतील 4. टीमला एकच सांगेन, मैदानाच्या आतमध्ये अशा पद्धतीने जर चुक्या तुम्ही केल्या ना, तर तुम्हाला हा सामना सोडून द्यावा लागेल. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच. परंतु या मॅचमध्ये कुशली टीमला या झेलची किंमत कदाचित मोजावी लागेल. आणि त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चेंजेस पाहायला मिळतात. तर स्वतः टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी पाहायला मिळतात. लॉंग ऑफ रिझनमध्ये अनिलजी खरे तुम्हाला पाहायला मिळतील. ग्रुप ग्रामपंचायत करडचे विद्यमान सरपंच साहेब आणि त्यांचा संपूर्ण संघ या मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतं. पडतात यार राईट लेफ्ट राऊंड द विकेट. परंतु यावेळेस आपण पाहतोय सफल झाले होते. यष्टीरक्षक बीट झालेत. फर्स्ट लिप मधून बॉल सरळ सीमा पार. धाबा मिळतील 5. इथून धाबा मिळतील बाईच्या स्वरूपात 4. या बॉलवरती किती धाबा, 4 की 5? वाईट बॉल आहे का? यस. मग बायच्या स्वरूपात धावा मिळतात या ठिकाणी 4. 17 धाबा फलकापती. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. लेग स्लिप मधून बॉल पुन्हा एकदा फरार होईल. लॉंग शॉटला जाऊन धडकेल आणि मिळतील धाबा 4. बॅक टू बॅक. इथे दुसरा चौका. तरी मी म्हणेन दात्रेवडी टीमच्या नशीब आहेत की काय. पगला तर बाईकच्या स्वरूपात धाव मिळाला 4 आणि त्यानंतर फाईलला देखील एक चौकार पागला. फलंदाज रवीच्या बॅटमधून धावसंख्येमध्ये बदल 21 धावा. फलकावर त्यावेळेस पुन्हा एकदा पाहतो खोल्या टप्पाचा बॉल फेकत असताना गोलंदाज समीर. लेफ्ट राऊंड द विकेटनं गोलंदाजी सातत्याने तो करत असतो. परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय सध्या तरी षटक क्रमांक 2 झाले समाप्त आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे 21 धावा फलकावरती, जिथे टार्गेट आहे 38 धाबांचा. परत समीकरण राहिले आता 12 बॉलमध्ये अवघ्या करायच्यात 17 धाबा. समीकरण राहिले आता 12 चेंडूंमध्ये करायच्या 17 धाबा. हे मॅच कोणता संघ जिंकेल सांगता येणं कठीण आहे, कारण जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये ना तोपर्यंत कोणता संघ जिंकेल सांगता येणं कठीण आहे. या षटकामध्ये गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील कुशली टीमचा एक चांगला खेळाडू भरत या ठिकाणी पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवरती. या षटकामध्ये भरतनं इथून कमबॅक करावं लागेल. कदाचित भरतला हा सामना पूर्णपणे खेचून आणावा लागेल, कारण त्यांच्याकडनं जवळपास दुसऱ्या षटकामध्ये बायच्या स्वरूपात इथे धावा मिळाल्या 4 आणि तिथून पूर्णपणे या मॅचला कलाटणी मिळाली आहे. आणि जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे काही जे आमचे काही लाडके प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करेल की आपण ती ब्लॅक स्क्रीन संपूर्ण खाली करा. चला जे आमचे लाडके प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी लगेच आपण ती ब्लॅक स्क्रीन संपूर्ण खाली करता. परंतु मैदानाच्या आतमध्ये घडले काय, जी विकेट पाहिजे होती
कुशली टीमला आणि तीच विकेट आली आहे. मैदानाच्या बाहेर 21 या धावसंख्येवरती लागणारा हा पहिला धक्का टीमचा कॅप्टन केलाय गारद नितेश इंदोळा बागटोला डगआउट. पकल्याच बॉल आणि पकल्याच बॉल वरती इथे विकेट आली आहे. आता समीकरण राहिले 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये करायच्यात 17 धाबा. कुचिली टीमसाठी एकच सांगेन, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाऊ शकतोय, परंतु इथून न्यू पाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वन डाऊनचा खेळाडू पाठीमागच्या सामन्याचा मान ऑफ द मॅचचा हिरो, परंतु यावेळेस पुन्हा एकदा अगदी आडवा बॅटने प्रहार करायचं होतं, परंतु पंचांकडे लाऊड अपील देखील होती आणि त्या ठिकाणी धाबा मिळतात 2. कदाचित दोन्ही खेळाडूंची चांगली कॉलिंग आहे. लेफ्ट राईटीचं कॉम्बिनेशन सध्या तरी ओमसाई दादरी टीमकडनं पाहायला मिळतं आहे. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये गणेश भला आहेत ना, तोपर्यंत हा मॅच तो जिंकू शकतोय. पाठीमागच्या सामन्यामध्ये त्यांनी 18 चेंडूंमध्ये जवळपास 34 धाबा अगदी सहजतेने बनवल्या. जवळपास पाठीमागच्या सामन्याचा तो मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहिला. पाठीमागच्या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले होते, परंतु नितांत सध्या तरी 1 षटकाराची गरज आहे दात्रेवाडी टीमला. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज भरत आलेत. आता भरतनं या ठिकाणी कमबॅक करायला सुरुवात देखील केली आहे. कदाचित आता इथून फलंदाज गणेश बलाच्या माइंडशी ते खेळतात आणि इथून गणेश बलाची विकेट जर मैदानाच्या बाहेर आली ना, तर या मॅचचं चित्र पालटेल. परंतु याही वेळेस आपण पाहतोय सध्या तरी गणेश बला ऑन अ स्ट्राईक आहेत. आता बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये करायच्यात 15 धाबा जिंकण्यासाठी. एखादा मोठा फटका या मॅचचं चित्र बदलेल, परंतु एक डॉट बॉल आला तर कुशली टीम सध्या मैदानाच्या आतमध्ये जल्लोष करेल. वेगाने बॉल टाकला. यावेळेस आपण पाहतो बॅटची लीडिंग एज आहे की नाही हे चेक केलं जाईल, परंतु पंचांचा फिंगर अप जी विकेट पाहिजे होती आणि तीच विकेट आली आहे. अर्थातच टीमचा आणखी खेळाडू केला गारद गणेश बला बागटोला डगआउट. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार एका साईडनं धामणवाडी या संघ, तर दुसऱ्या साईडनं पाहायला मिळेल कुडी राणा संघ. टॉस बॉक्समध्ये रेड ठिकाणी टॉस देखील संपन्न झाला आणि इथे टॉस जिंकत असताना कुडीरान टीमने इथे टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंगचा निर्णय स्वीकारल्याने शतरक्षण दिलंय सिद्धिविनायक काराव टीमला. ती देखील मॅच भरपूर चांगली राहील. करतो यावेळेस जर पाहिलं गेलं तर सिद्धिविनायक काराव टीम सध्या तरी फुल फॉर्ममध्ये पाहायला मिळते. कारण नवमसाई खडकी चषकामध्ये आपण जर पाहिलं तर रनरअप संघ पागला गुडसरण पाडा टीमच्या विरोधात त्यांनी 39 धाबा चेस केल्या, परंतु नेक्स्ट मॅच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एका साईडने धामणवाडी आणि दुसऱ्या साईडनं कुडेरान संघ एकमेकांच्या विरोधात हे दोन्ही संघ तुम्हाला पाहायला मिळतील. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये करायच्यात 15 धाबा जिंकण्यासाठी. हे 2 चेंडू फार महत्त्वाचे आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती भरत आलेत, परंतु स्ट्राईक एंडवरती भगवान इंदोळा. परंतु यावेळेस आपण पाहतो ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्राच्या रूपात धावलेले 1 धाबा कसे येऊ द्या, परंतु धाबा येणं सध्या तरी गरजेचं आहे. 1-1 धाब्यांवरती संघर्ष करतायत सध्या तरी दात्रेवाडी टीमचे 2 खेळाडू. स्ट्राईक एंडवरती लेफ्ट हँडर फलंदाज भगवान इंदोळा हा देखील एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या बॅटमध्ये चेंडू जर कन्वर्ट झाला तर तुम्हाला आउट ऑफ चेंडू पाहायला मिळेल, परंतु पंचांकडे स्ट्रॉंग अपील. पुन्हा एकदा आपण पाहतोय याही वेळेस इथे आपण पाहतोय चेंडू वेगाने टाकला होता आणि सरळ पाठवरती जाऊन दिला आहे आणि त्या ठिकाणी डॉट बॉलची सांगता केली आहे. गोलंदाज भरतनं काय कमबॅक केलंय 12 चेंडूंमध्ये धाबा करायच्या होत्या 17, परंतु समीकरण राहिले 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये करायच्यात 14 धाबा जिंकण्यासाठी. ज्यावेळेस पुन्हा एकदा खोला टप्प्याचा बॉल प्रचंड वेग शेवटच्या बॉलवरती इथे दाखवल्याने पाहता षटक क्रमांक 3 देखील झालाय संपन्न.
या 3 षटकाचा 5 विकेट समाप्त झालाय. 38 धाबांचा पाठलाग करत असताना अवघ्या या षटकामध्ये फक्त धाबा आल्यात. गोलंदाज भरतनं फक्त धाबा खर्च केल्यात, फक्त आणि फक्त 3 आणि 2 महत्वाचे विकेट या ठिकाणी बाहेर काढलेत. आता समीकरण राहिले 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये धाबा करायच्यात 14 धाबा. चौदा जिंकण्यासाठी परंतु शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज रुपेश आलेत. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. सध्या तरी 6 बॉल 14 धाबा या ठिकाणी डिफेंड केल्या जातील की चेस केल्या जातील एकाही सेटने. सध्या तरी रवी बागवरती संपूर्ण भरोसा आहे. दातिरवाडी टीमचा तो धाबा बनवू शकतो, त्याच्या बॅटमधून धाबा येत आहेत, परंतु या मॅचमध्ये धाबा त्यांना सध्या तरी चेस करायच्यात. पहिलाच बॉल इथे ऑन साईडला ड्राईव्ह करायचं होतं, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. सातत्याने सध्या तरी बघला तर रवी वाघनं आज थोडंसं या मॅचमध्ये नाराज केलंय, कारण 8 बॉल तो खेळला आणि त्याच्या बॅटमधून 9 धाबा आल्यात. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. 5 बॉलमध्ये करायच्या 14 धाबा. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जाऊ शकतो, परंतु स्ट्राईक एंडवरती रवी वाघ तुम्हाला पाहायला मिळतील. स्लोवर गतीचा बॉल पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बाक टू बाक दुसरा चेंडू तिथे केलेला आहे डॉट. इथे पाहतोय आपण निर्धाव चेंडूची सध्या तरी सांगता करत असताना गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतात. रुपेश 2 चेंडू डॉट फेकलेत. आता बॉल शिल्लक 4 मध्ये करायच्यात 14 धाबा. कंपल्सरी 2 षटकार या मॅच मध्ये डोकावं लागतील, परंतु यावेळेस मिश्रामिक स्ट्रोक झालाय. स्वतः गोलंदाज बॉल खाली येतील आणि टीपला जाहील देईल आणि संपवलाय या मॅच मध्ये फलंदाज रवी बागचा खेळ. समीकरण राहिले 2 बॉल 10 ची गरज. पुन्हा चौकात डोकलाय करता चेंडू डीप मध्ये चालला होता. 2 बॉल 10 ची गरज आहे. या चेंडूवरती षटकार चौकार आला तर शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाऊ शकतोय. हा चेंडू फार निर्णायक आहे. 2 बॉल 10 ची गरज. समोर फलंदाज अर्जुन. या वेळेस आपण पाहतोय व्हाईट बॉल इथे पाहायला मिळालाय आणि खरं तर इथून आता पुन्हा एकदा मॅचेस ऑन होईल.
यावेळेस आपण पाहतोय खरं तर चांगली गोलंदाजी सध्या तरी पागली. 3 चेंडूंमागे कुठल्याही प्रकारची धाव नव्हती, परंतु आता लेंथ आणि लाईन थोडीशी भरकटलाय. गोलंदाज रुपेश 2 बॉल 9ची गरज जिंकण्यासाठी. ज्यावेळेस आडवा पाटने प्रहार करायचं होतं फलंदाज अर्जुनला, परंतु डॉट बॉल इथे पाहतो आपण या ठिकाणी. यस विकेट आहे. बाची लिडिंग एज फलंदाज बाद. या चेंडूवरती सर्व काही होतं, परंतु दात्रेवाडी टीमचं स्वप्न ते अधूरच राहिलं. आपण पाहिलं गेलं तर 2 चेंडूंमध्ये 9 धावसंख्येची गरज असताना स्ट्राईक एंडवरती अर्जुन होता. अर्जुनवरती संपूर्ण काही जबाबदारी होती, परंतु ती जबाबदारी त्याने सातत्याने चांगल्या पद्धतीने पेळली नाही आहे. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटनेट प्रहार करायचं होतं, ऑन साईडला खेळायचं होतं, परंतु चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिजनमध्ये. इथे टीम जिंकत असताना आपण पाहतोय कुशली संघ दोन्ही सामने त्याने भरपूर चांगले जिंकलेत आणि तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी लाख शुभेच्छा. हार्ड लक टीम ओम साई दात्रेवाडी या संघ. या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या फेरीतील तिसरा सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.